नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 1 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ, कन्फ्यूज होऊ नका, आज रविवार आज लिलाव बंद आहे। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो आज आपण सुपर कांद्याचा बाजारभाव बघणार आहे व्हिडिओमध्ये, आणि काय निघालंय सुपर बाजारभाव, सुपर कांद्याला काय बाजारभाव निघालाय ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। जशी कांद्याची क्वालिटी राहते तसा बाजारभाव जात असतो। आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ, कन्फ्यूज होऊ नका, आज रविवार आहे आज लिलाव बंद आहे मित्रांनो। आणि दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ मित्रांनो दुसऱ्या लाईनच्या मधून स्टार्ट केला आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेला, 1080 रुपये, 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? विसापूर। कोणतं बियाणं होतं त्याचं? काल परवा किती गेला होता? 1400 पर्यंत गेला होता। ठीक, किती गेलो? 1401 रुपये, 1401 रुपीज, 1401 रुपये। कोणतं बियाणं आहे? नारळी बियाणं आहे। बरं, काल परवा किती गेला होता? 1500 रुपये ना। ठीक, किती गेलो? 1390 रुपये, 1390 रुपीज। बघू शकतो तुम्ही डबल पत्तीमध्ये कांदा आहे। किती डाऊन गेला? काल 1475 गेला होता। अच्छा, कोणतं बियाणं होतं त्याचं? कुठला आहे कांदा बोलले? कातरणी। ठीक, किती गेलं? 1354, 1354 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती चायना। काल परवा किती गेला होता? 1326 गेला होता। अच्छा ठीक आहे, पुढे बघू। ठीक आहे, धन्यवाद। क्वालिटी कांद्याची किती गेला? 1351, 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? ठाणगावचा। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणे। काल किती गेलं होतं? 1400 रुपये गेला होता। ठीक, बाजारभाव कमी होत चाललाय है ना। ठीक, किती गेलं? 1351, 1351 रुपीज, 1351। कुठला आहे कांदा? कोणतं बियाणं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे, कातरणीचा कांदा आहे। ठीक आहे, काल किती गेला होता? 1200 रुपये गेला होता। अच्छा ठीक आहे, शेजारी काय गेलं? कोण इकडं? 1352 रुपये, 1352 रुपीज, 1352 रुपये। बघू शकतो डबल पत्तीमध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा? कातरणी। आणि काल किती गेला होता? काल हा 1300 जायला 1311, 1311 हीच रेंज मध्ये गेला होता ना। अच्छा, कोणतं बियाणं होतं त्याचं? हे डबल पत्तीमध्ये बियाणं आहे। ठीक आहे, आणि हे किती गेलं? हा 1340, 1340 रुपये जायले, 1340 रुपये, 1340 रुपये। कातरणी ना। याचं कोणतं बियाणं आहे? हे डबल डबल एकच आहे। ठीक, बरं। काल 1400 जायला हा 1400 गेला होता काल। 1400। अच्छा ठीक आहे, किती गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300। बघ शकतो कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे। याचं कोणतं बियाणं होतं? डबल पत्ती बियाणं आहे। काल परवा किती गेलं होतं? 1600 जायला होतं, त्याच्यानंतर गुलटी होती लासूला। अच्छा ठीक, किती गेलं? 1390 रुपये, 1390 रुपीज, 1390। कुठला आहे कांदा काका? कातरणीचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती बियाणं आहे। बरं, काल परवा होते? नाही ना। ठीक, किती गेलं? 1261, 1261 रुपीज, 1261। कुठला आहे कांदा दादा? कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे। ठीक आहे, काल परवा किती गेलं होतं? 1401। आज कितीने कमी गेला? बरं ठीक आहे, बघ शकतो क्वालिटी कांद्याची। 50-55 साईज आहे। किती गेला? 1400 रुपये पूर्ण।
1400 रुपये जायले 1400 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणे. ठीक आहे. काल किती गेला होता? 1500 गेला होता. अच्छा बरं. किती गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1500 रुपये. कुठला आहे कांदा? कातरणी. 1500 रुपये. 1500 रुपीज. डबल पत्तीमध्ये कांदा बघू शकतो. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी बियाणे. काल परवा किती गेलं होतं? 1600 रुपये झालं. अच्छा ठीक आहे. 1599 गेला होता ना. ठीक आहे. पुढे बघू. धन्यवाद. किती गेलं? 1480. 1480. 1480 रुपीज. 1480 रुपये. बघू शकतो मी. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? साबरवाडी. अच्छा. काल किती गेला होता? काल 1480. अच्छा 1481. कमी गेला. 1 रुपये कमी गेला. अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? नारळी. नारळी बियाणे. बरं ठीक. किती गेला आता? 1330. 1330 रुपये. 1330 रुपीज. 1330 रुपये. कुठला आहे कांदा? कातरणी. कातरणी. अच्छा. कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल पत्ती. डबल पत्ती बियाणे. ठीक आहे. धन्यवाद. किती गेलं? 1352 रुपये. 1352 रुपीज. 1352. कुठला आहे कांदा? कातरणी. बरं 1352. बघू शकतो. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे. ठीक आहे. काल किती गेलं होतं? काल होते 1300 रुपये गेला होता. अच्छा ठीक आहे. शेजारी काय गेलं? बरं. किती गेलं? किती गेलंय? 1252 रुपये. 1252 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. बर 1380 रुपये. 1380 रुपये. 1380 रुपीज. कांदा कुठला? कातरणी. बर. आणि नारळी बियाणं आहे ना. काल किती गेलं होतं? काल होते. अच्छा. दररोज कमी होत चाललाय बाजार भाव. बर. पुढं बघू. किती गेलं? 1499. लगभग 1500 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? कातरणी. बघ शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काल किती गेला होता? काल काय 15 जाईल. 1500 रुपये गेला होता काल. अच्छा 1300 रुपये. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? बर ठीक. किती गेली उलटी? 850 रुपये. 850 रुपये. बघू शकतो तुम्ही. गोल्टा माली. कुठलं आहे? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा. मांग किती गेलं होतं गोल्टा? 1200 पर्यंत गेलं होतं. ठीक. पुढे बघू. 1400 रुपये. 1400 रुपये. 1411. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1411 रुपये. कुठला आहे कांदा? कातरणी. 1411 रुपीज. आणि कोणतं बियाणं होतं का काही? नारळी बियाणे. काल परवा किती गेलं होतं? 1452 रुपये. बरं ठीक आहे. एकच आहे ना? हां बरोबर आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1051. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. बरं. पुढं बघू. तिसऱ्या लाईनला आलो. बघू शकतो. पहिलाच ना घे. किती गेलंय? 1014. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती गेलं? 1014. किती बघू शकतो कांद्याची. काल 1200-1100 गेला होता. 1150. आज 1000 रुपये जाईल कांदा. बियाणं कोणतं बोलले याचं? घरगुतीच. घरगुती. आणि कुठला आहे कांदा? कांदा वडाळी बोई सर. वडाळी बोई. ठीक आहे. धन्यवाद साहेब. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलंय? 900 रुपये जाईल. 900 रुपीज. बरोबर. 100-150 कमी होतं.
कुठला आहे कांदा वडाळी भुई. बरोबर आहे. काहीच परवडत नाही, पर्याय नाही. लावलोय म्हणून विकला पाहिजे, तर काय उपयोग नाही. कांद्यात यावर्षी काहीच परवडलं नाही. जे आहे ते आहेच, पण मग आता अजून 10-12 दिवसांनी 700-800 विकायला अशी घ्यायला बरोबर आहे. मग त्याच्यात तर काहीच परवडणार नाही. काहीच परवडलं नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचे सणवार मार्केट बंद झाले, अजून शेतकऱ्यांवर परिणाम होतो, अतिभयंकर परिणाम होतो. बरोबर. कारण तुमचं लेबर कॉस्ट वगैरे, रोपांचे खर्च, हे सगळ्या गोष्टी जर काढल्या, कांदा पीक हे परवडेबलच राहिलं नाही. बरोबर. काही काही शेतकऱ्यांनी असा निर्णय घेण्याचं ठरवलंय का कांदा हा शेतीत लावला सुद्धा नाही पाहिजे. आणि सगळं लोकांचं जर शेतीवरच होतं, कांद्याला जर भाव नाही, काय अर्थ आहे? बरोबर. 2000 रुपये, किमान 2000 रुपये तरी मार्केट टिकायला पाहिजे, तर बरोबर. शेतकऱ्यांना काहीतरी पात्र पडतं. परवडायला पाहिजे. बरोबर. आणि ठीक आहे. धन्यवाद हा. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलंय? 1390 रुपये, 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. डबल पत्तीमध्ये कांदा आहे, बघ शकतो. कुठला आहे कांदा? कातरणी. आणि बियाणं कोणतं त्याचं? अच्छा ठीक आहे. काल परवा किती गेलं होतं? 14.5 गेला होता. अच्छा ठीक आहे. हे किती गेलं? 1311 रुपये, 1311 रुपीज. 1311 रुपये. कुठला आहे कांदा हा? कातरणीचा कांदा आहे. बरं ठीक आहे. पुढं बघ. 1252 रुपये, 1252 रुपीज. 1252 रुपये. कुठला आहे कांदा? कातरणी. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काल किती गेलं होतं? 1352 गेला होता. बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1035, 1035 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदोड. काल किती गेला होता? नव्हते ना. ठीक आहे. 1000. पहिली स्ट्रीप आहे का? अच्छा बरोबर. कोणतं बियाणं आहे? अच्छा ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1353, 1353 रुपीज. कुठला आहे कांदा? साळसाने. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. साळसाने. काल किती गेलं होतं? काल 8.5 जायला हेच रेंज होती ना. बरं ठीक आहे. पुढं बघ. किती गेलंय? 1200 रुपये, 1200 रुपये. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू.